गुजरातमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडलेली आहे। नेमकी कोणती घडामोड आहे पाहूयात। गुजरातमध्ये आज मोठा राजकीय स्फोट झालाय। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व 16 मंत्र्यांनी राजीनामे दिले। गुजरात सरकार धोक्यात वगैरे अजिबात आलेलं नाही, उलट ही भाजपाचीच रणनीती आहे। इंग्रजीमध्ये ज्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतात, म्हणजेच सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी, ती टाळण्यासाठी हे करण्यात आलं आहे। शनिवारी नवे मंत्री शपथ घेणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री गांधीनगरमध्ये दाखल होत आहेत। यापुढची नीती खुद्द शहा ठरवणार आहेत। या निर्णयाची कुणकुण बुधवारी रात्रीच लागली होती, जेव्हा नवी दिल्लीमध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री पटेल, गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांच्यात बराच वेळ खलबत सुरू होती। तर गुजरातच्या कॅबिनेटमध्ये इतके मोठे फेरबदल का केले गेले आहेत ते पाहूयात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल केले गेलेत। डिसेंबर 2027 मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका त्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय। काही मंत्र्यांविरोधात नाराजी आहे, तर काहींना जातीय समीकरण साधण्यासाठी राजीनामा देण्यास सांगितलंय, अशी ही चर्चा आहे। आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढतोय, त्याचा सामना करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जातीये। ज्येष्ठ मंत्र्यांच्या जागी तरुण नेत्यांना मंत्रिपदाची संधी दिली जातीये। 2022च्या विधानसभा निवडणुकीआधी 2021 मध्ये देखील मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट बदललं होतं।